शिवानीची मर्डर मिस्ट्री भाग पहिला. विश्वप्रसिद्ध ताजनगरी आग्रा येथील शाहगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पथौली भागात राहणाऱ्या पुष्कर बघेलचं लग्न एप्रिल 2016 मध्ये आग्रा येथील सिकंदराच्या सुंदरवन कॉलनीतील गंगासिंग यांची 21 वर्षीय मुलगी शिवानीशी झालं होतं. पुष्कर दिल्लीतील एका प्रसिद्ध मंदिरासमोर मेहंदी लावण्याचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. अधूनमधून तो आग्रामध्ये असलेल्या आपल्या घरीही येत जात असे. पुष्करच्या कुटुंबात एकूण 3 सदस्य होते. पुष्कर स्वतः, त्याची पत्नी शिवानी आणि त्याची आई गायत्री. 20 नोव्हेंबर 2018 रोजीची ही गोष्ट आहे. सकाळी पुष्कर आणि त्याची आई झोपेतून उठले तेव्हा शिवानी घरात दिसली नाही. त्यांनी विचार केला ती कदाचित शेजारपाजारच्या घरात गेली असेल. पण बराच वेळ वाट बघूनही शिवानी परत न आल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. जेव्हा ती कुठेच सापडली नाही तेव्हा पुष्करने सासरे गंगासिंग यांना फोन करून शिवानीबद्दल विचारलं. हे ऐकून गंगासिंग चकित झाले, कारण ती माहेरी आली नव्हती. त्यांनी पुष्करला विचारलं, काय हो जावई बुवा, तुमचं तिच्यासोबत काही भांडण वगैरे झालं होतं का? यावर पुष्कर म्हणाला, नाही बाबा, शिवानीसोबत कोणतंही भांडण झालं नाही. सकाळी आम्ही उठलो तेव्हा शिवानी घरात नव्हती. इकडे तिकडे शोध घेतला, पण जेव्हा ती कुठे सापडली नाही तेव्हा तुम्हाला फोन करून मी विचारलं. नंतर पुष्करला कळलं की शिवानी घरातून 25,000 रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन बेपत्ता झालीय. सासरे गंगासिंग यांनी शिवानी माहेरी आली नसल्याचं सांगितल्यावर पुष्कर बेचैन झाला. काही वेळातच शिवानी गायब झाल्याची बातमी संपूर्ण भागात पसरली आणि आजूबाजूचे लोक पुष्करच्या घरासमोर जमले. त्याने शेजाऱ्यांना शिवानीने घरातून रोकड आणि दागिने नेल्याचं सांगितलं. यावर सर्वांनी पुष्करला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. जेव्हा शिवानीचा कुठेच थांगपत्ता लागला नाही तेव्हा पुष्करने 23 नोव्हेंबर रोजी शहागंज पोलीस ठाण्यात शिवानीची हरवल्याची तक्रार नोंदवली. पुष्करने पोलिसांना सांगितलं की शिवानी तिच्या एका प्रियकराशी मोबाईलवर बोलत असायची. दुसरीकडे शिवानीचे वडील गंगासिंग देखील पथौली पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलीस ठाण्यात आपली मुलगी शिवानीला सासरच्या लोकांनी मारहाण केल्याची आणि हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली. गंगासिंग यांनी आरोप केला की सासरचे लोक हुंड्यापोटी 2 लाख रुपयांची मागणी करत होते. त्यांनी अनेकदा शिवानीला मारहाणही केली होती. त्यांनीच आपली मुलगी शिवानीला गायब केलंय. त्याचबरोबर तक्रारीत शिवानीसोबत कोणतीही अप्रिय घटना घडल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. गंगासिंग यांनी पुष्कर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तर पुष्करला असा संशय होता की शिवानी दागिने आणि रोकड घेऊन कोणासोबत तरी पळून गेलीय. पोलिसांनी शिवानीच्या रहस्यमय पद्धतीने गायब होण्याची चौकशी सुरू केली. शहागंज पोलीस ठाणे आणि महिला पोलीस ठाण्याच्या 2 टीम शिवानीला आग्रा येथील अशनेरा, कागा रौल, मथुरा, राजस्थानमधील भरतपूर, मध्य प्रदेशातील मुरेना, ग्वाल्हेर येथे शोधू लागल्या. पण शिवानीचा कुठेच पत्ता लागला नाही. खूप प्रयत्न करूनही शिवानीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अनेक महिने पोलीस शिवानीच्या शोधात गुंतले होते, तरीही त्यांना काहीच हाती लागलं नाही. शिवानीचे बेपत्ता होणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले होते. पण पोलीस अधिकारी याला मोठे आव्हान मानत होते. पोलीस अधिकारी प्रत्येक दृष्टिकोनातून शिवानीच्या शोधात गुंतले होते, पण तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. इतकेच काय, सर्व्हिलन्स टीम देखील पूर्णपणे अपयशी ठरली. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आता शिवानीचा पत्ता लागणार नाही हे मान्य केलं होतं. सगळ्यांचा अंदाज होता की शिवानी तिच्या एखाद्या प्रियकरासोबत पळून गेलीये आणि त्याच्यासोबत कुठेतरी राहत असेल. इकडे गंगासिंग यांना वाट बघत 6 महिने उलटून गेले होते, पण अजूनपर्यंत मुलगी परतली नव्हती किंवा तिचा कोणताही सुगावा लागला नव्हता. जसजसा वेळ जात होता तसतशी गंगासिंग यांची चिंता वाढत होती. शिवानीसोबत काही अप्रिय घटना तर घडली नाही ना, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले होते. त्यांनी मुलीच्या शोधात रात्रंदिवस एक केला होता. नातेवाईकांमध्येही जिथे शक्य असेल तिथे फोन करून विचारलं. तिकडे पोलिसांनी हे प्रकरण दुर्लक्षित करून टाकलं होतं. पण गंगासिंग यांनी धीर सोडला नाही. या घटनेने गंगासिंग यांना आतून तोडून टाकलं होतं. ते खोल मानसिक तणावातून जात होते. न्याय मिळत नसल्याचं पाहून गंगासिंग यांनी प्रयागराज उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
याच्या परिणामी जुलै 2019 मध्ये हायकोर्टाने ह्या प्रकरणाची दखल घेतली. माननीय हायकोर्टाने आग्रामधील वरिष्ठ पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांना कोर्टात बोलावून त्यांना शिवानीचा शोध घेण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस कामाला लागले. SSP बबलू कुमार यांनी हे प्रकरण स्वतः पाहण्याचा निर्णय घेत शिवानीचे वडील गंगासिंग यांना आपल्या कार्यालयात बोलावले आणि त्यांच्याकडून शिवानीबद्दल संपूर्ण माहिती घेतली. यानंतर बबलू कुमार यांनी एक टीम तयार केली. या टीममध्ये सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी इन्स्पेक्टर नरेंद्र कुमार, इन्स्पेक्टर कमलेश कुमार, इन्स्पेक्टर अनुज कुमार यांच्यासह क्राईम ब्रांचचाही समावेश करण्यात आला होता. पोलीस टीमने आपला तपास आता जलद केला. बेपत्ता शिवानीच्या शोधात पोलिसांच्या 2 टीम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थानमधील जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या. पोलिसांनी शिवानीच्या माहेरच्यांपासून सासरच्या लोकांपर्यंत माहिती गोळा केली. मग अनेक महत्त्वाच्या पुराव्यांच्या कड्या जोडायला सुरुवात केली. शिवानीचा पती पुष्करच्या मोबाईल फोनच्या घटनेचे दिवशीचे लोकेशन देखील तपासले. जवळजवळ 1 वर्ष पोलीस शिवानीच्या शोधात गुंतले होते. तपास टीमने शिवानी बेपत्ता होण्यापूर्वी ज्यांच्याशी बोलली होती त्यांची कसून चौकशी केली. यामुळे संशयाची सुई शिवानीच्या पतीवर येऊन थांबायला लागली. तपासादरम्यान पुष्कर संशयाच्या घेऱ्यात आल्यावर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावले आणि प्रत्येक दृष्टिकोनातून त्याची चौकशी केली. पण असा कोणताही सुगावा मिळाला नाही ज्यामुळे शिवानीच्या गायब होण्यात त्याचा हात असावा असे वाटेल. पुष्करवर संशय आल्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो काहीच बोलला नाही. तेव्हा पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट करण्याची तयारी केली होती. नार्को टेस्ट करण्याच्या भीतीने पुष्कर पूर्णपणे तुटला आणि त्याने 2 नोव्हेंबर 2019 रोजी आपला गुन्हा कबूल केला. इथे पहिला भाग संपतो, पण काही प्रश्न उपस्थित राहतात. शिवानीला मारण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि या कटात पुष्कर एकटाच होता की त्याला कोणाची साथ मिळाली होती? शिवानीच्या मृतदेहाचं काय केलं गेलं होतं हे सगळं उलगडेल, पण पुढच्या भागात. त्यामुळे ऐकत रहा या क्राईम स्टोरीचा पुढचा भाग फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.